भाग चौथा. संतांनी चंद्रभागा जी सांगितली ती मनाचा एक भाग होय. पंढरपूरला नदीच्या अर्ध्या भागाला चंद्रभागा म्हणतात, पण खाली दक्षिणेतही चंद्रभागा आहेच. आमच्या गावची जी नदी आहे तिचंही नाव चंद्रभागा आहे. जशी ताम्रपर्णी मद्रासच्या बाजूला आहे आणि आता जो बांध घातला आहे ती मार्कंडेय आणि त्याच्या पलीकडे ताम्रवाडीजवळ जी वाहते ती ताम्रपर्णी. तेव्हा अशा या दोन दोन नद्या आहेत. पुराणात सांगितलेली चंद्रभागा ही नव्हे. इथे भीमेलाच ठराविक कक्षेमध्ये चंद्राकार झाल्यामुळे चंद्रभागा असं म्हटलं. पुष्कळ नद्यांचं नाम सादृश्य आहे. गोदावरी नर्मदांच बाहुलांच महानदीम शतद्रुम चंद्रभागांच यमुनांच महानदी. तर ही जी महानदी चंद्रभागा ही भारतातच आहे कुठल्या तरी एका बाजूला. जसे गंगेचे अलकनंदाही निरनिराळे भाग, त्याला भिन्न भिन्न नावं, तशा प्रकारचे हे आहे. आणि इथे पंढरपूरला भीमा गोपालपूर याजवळ चंद्राकार झाली म्हणून त्या भागाला चंद्रभागा असं म्हणतात. म्हणूनच भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणींच्या गंगा असं म्हटलं. एकच भीमा पण ती निराळी दाखवली आणि चंद्रभागा निराळी दाखवली. दोन्ही निराळ्या त्या तिथे आज प्रत्यक्ष पाहायला मिळत नाहीत. फक्त भीमाच तेवढी पाहायला मिळते. त्या चंद्राकार भागात गुप्त रीतीने चंद्रभागा तेथे आहे असं संतांनी सांगितलं. मोठ्याने सांगितलं म्हणजे अज्ञानी माणसांना ते सत्य वाटतं. त्याप्रमाणे गुप्त गोष्टी ज्या रहस्याच्या आहेत त्या त्यांनी अशा पद्धतीने ठेवून दिल्या की त्या वाटेला कोणी जाऊ नये. जे ज्ञानी आहेत त्यांना प्रत्यक्ष पांडुरंग म्हणजे काय तत्व आहे हे माहितीच आहे. अज्ञानी जडजीवांसाठी या गोष्टी सांगून ठेवल्या. आता तुकाराम महाराज आणखी त्या पंढरीबद्दल काय म्हणतात. श्वासोच्छ्वासी निमिषो निमिषी वारी केली पंढरीसी. म्हणजे जो आपला श्वास आणि उच्छ्वास हा निमिष आणि अनिमिष म्हणजे नेत्राचं पातळ लवतं न लवतं त्यामध्ये आम्ही पंढरीची वारी केली. किती झटपट झाली, कुणी केली ही? आम्ही म्हणजे मनाने केली. मनानं ही श्वासोश्वास आणि निमिषो निमिष या दृष्टीनं या पंढरीची वारी केली. जन्माला येणं आणि मरणं ही प्रत्येक वृत्ती, त्या प्रत्येक वृत्तीच्या येरझारीमुळे ये जा आमची झाली. पण तुझ्या दर्शनासाठी हरी ही वारी येरझारा मला आवडली. कारण या येरझारीतच तुझं दर्शन होणार. आम्ही जर तुझ्या अखंड स्वरूपात बसलो तर तुझ्या स्वरूपात एकरूप होऊ आणि आम्हाला तुझं दर्शन मात्र अंतरेल. म्हणून प्रत्येक जण सगुणालाच कवटाळतो आहे. का तर निर्गुणात मन रमत नाही. नुसत्या प्रकाशात राहून काय होणार आहे? तिथे कोणीतरी बोलकं बाहुलं पाहिजे की नको? आपण इथं मागे इलेक्ट्रिकचे कितीही दिवे जरी लावले आणि एकटेच बसलो तरी काय उपयोगाच आहे? कंटाळवाळा प्रकाश होणारच तो. तू प्रकाशात जरी असलास तरी त्या प्रकाशात बोलण्यासाठी सगुणातलं काहीतरी बाहुलं तिथे हवंच. मग कोणी असो, सद्गुरू असोत, उपासनेची मूर्ती असो किंवा संत असोत, कोणीतरी सहवासाला हवेच असते. प्रेम अंगी स्वेद कंप. तुझ्या ठिकाणी प्रेमभावना उत्पन्न झाली की घाम आणि कंप हा सुरू होतो. प्रेमाचं मनुष्य भेटलं म्हणजे दरदरून घाम येतो, अंगाला कंप सुटतो. तो प्रेमामुळे बरं का. त्याची घेऊन पताका हा जो कंप आणि हे जे प्रेम हीच कोणीतरी एक पताका. त्याला काय म्हटलं त्यांनी? त्या पताकेला प्राणघोष म्हटलं. म्हणजे सोहम सोहम हा जो आपला श्वासाचा घोष चालू आहे हीच पताका. गेलो राऊळा भीतरी सहस्त्र दळाचे माघारी. म्हणजे या प्रेमामुळे आम्ही ब्रह्मरंध्रामध्ये प्रवेश केला आणि संती दाखविला मार्ग. म्हणजे तिथं जाण्याचा रस्ता संतांनी दाखवला असं महाराज म्हणतात. त्या जागेला गेल्याबरोबर अखंडित राजयोग म्हणजे राजाचा पाहुणा झालो. रोज राजयोगाचे भोग भोगू लागलो. रंगशिळे उभा ठेलो तुका म्हणे धन्य झालो. तिथे रंगशिला कोणची हो? तर सूर्याचे जे सप्तरंग ते ज्ञानाचे सप्तरंग तिथे आहेत. त्या सप्तरंगामुळेच ते रंग निरनिराळ्या विकारात उत्पन्न झाले आणि ती जी मुख्य शिला
त्या तसल्या शिलेवरती आम्ही सहस्त्रधारामध्ये जाऊन उभे राहिलो. सहस्त्रदलाचं कमल, त्या कमलामध्ये तो मुख्य गाभा बीजाचा, त्या बीजावरती आपण जाऊन उभे राहिलो असं महाराज म्हणतात. त्या बीजाचं नाव रंगशिला. पहा आपले शरीरी दशमद्वार हे पंढरी. हे दशमद्वार, कारण नवद्वार ही संसारी जीवांसाठी आहेत आणि ज्यांनी 9ही द्वारांचा लोभ टाकून दिला त्यालाच दशमद्वार हा 10वा दरवाजा खुला आहे व त्या दशमद्वारातून प्रवेश आहे. मग ज्यांनी 9 टाकून दिले त्याला 10 म्हणजे एकत्वात तो मिळाला. म्हणून एक ही पंढरी, 10वा दरवाजा हा तिचा प्रवेशाचा मार्ग आणि त्या ठिकाणी ती आमची पंढरी आहे. तिथलं पांडुरंगाचं दर्शन घ्या. सोहम ब्रह्म विटेवरी बरवे शोधावे अंतरी. सोहम शब्द कुठून उत्पन्न झाला? तो मी स्वर कुठला? तर तो जिथं आहे तो मी म्हणजे अहंकारानं नटलेला. पण अहंकार वर्जित झाल्यानंतर हृदय कमलाच्या ठिकाणी प्रकाशमान असणारा तो मी, तो सोहम आणि हृदयाची जी वीट, त्या विटेवरती तो उभा आहे. हे सत्य की असत्य हे तुम्ही सत्यपणानं अंतरात संशोधन करा, म्हणजे तुम्हाला समजेल. भावधरा तयापाशी रिद्धी सिद्धी होती दासी. याप्रमाणे जर तुम्ही तिथे भाव ठेवलात तर रिद्धी आणि सिद्धी या 2 महान शक्ती, त्या दोन्हीही ईश्वराच्या शक्ती तुम्हाला वश होतील. अशा तऱ्हेने त्या 2 सिद्धी वश झाल्या की हा भक्त त्या सिद्धींच्या मागे लागून उच्च पदाला गेलेला खाली येतो. म्हणून संत सिद्ध देती ग्वाही, तुका विश्वासला पाही. संत असे जे सिद्ध झाले, सिद्धींच्या नादी लागले नाहीत, ते विश्वासाने असे सांगतात. आणि महाराज म्हणतात की हा तुका जो आहे हा संत वचनावर विश्वास ठेवून त्यांच्या मागे गेला व हा पंढरीचा अनुभव त्यांनी आनंदानं चाखला. अशा तऱ्हेचा हा संतांच्या पंढरीचा इतिहास आहे. ही संतांची पंढरी काळी सीमेवरी वगैरे ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या वेदांताच्या आहेत. पण एकदम सगुण खंडन करायचं नाही. निर्गुणात एकदम आपल्याला स्थान राहत नाही, मन रममाण होणार नाही. म्हणून विचित्र परिस्थिती पहा. जे जे देखे भूत तो भगवंत. याप्रमाणे त्या स्त्रीपासून तो मुलापर्यंत, गोठातल्या गायीपासून तो बच्चापर्यंत, पशुपासून पक्षी वगैरे जे सर्व दिसत आहे, बाग बगीचा वगैरे ते सर्व माझा पांडुरंग आहे. हा अभ्यास करा, घरी राहूनच अभ्यास करा. आणि तो अभ्यास पुरा झाला की संतांच्या दर्शनाला जा. दर्शनाला गेल्यानंतर तुमच्या अभ्यासाची ते परीक्षा घेतील आणि त्या परीक्षेत तुम्ही उतरला की पुढचा वर्ग जो आहे तो ते तुम्हाला सहज प्राप्त करून देतील. असा वर्ग मिळाला की परमपदाची श्रेष्ठ पदवी जी आहे तीही त्यांच्या कृपेने तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून संसार सुखाचा करावा, नामानं तो नटवावा, म्हणजे सुखाचा झाला. कालच तुम्हाला सांगितलं की 1400 वर्षाच्या चांगदेवाला या सर्वांची जागृती मुक्ताईनं करून दिली आणि आम्ही असा प्रपंच केला हे सांगितलं. तेव्हा संतांचा प्रपंच म्हणजे बायका पोरांचा नसून विश्वात व्यापलेल्या परमतत्वाशी एकरूपता कशी करावी हे शिकवणारा अशा तऱ्हेचा त्यांचा विशाल संसार आणि त्याला जे पात्र त्यांचा उद्धार, असं मुक्ताबाईच्या चरित्रावरून आपल्याला दिसून येतं. आज आपण आपली श्री गणेशा ओम नमः सिद्धम ही जी जुनी परंपरा होती त्यापासून पारखे झालो आहोत. आज मधलेच वर्ण घेतल्यामुळे वर्ण संकर झाला असून आजकाल भ्रष्ट बुद्धीची माणसं तुम्हाला दिसतात. पूर्वीच्या काळात असं नव्हतं. अनादि निर्मळ वेदांचे जे मूळ, ते परब्रह्म सोज्वळ विटेवरी. कर दोन्ही कटी राहिलासे उभा, नीलवर्ण प्रभा फाकतसे. आनंदाचा कंद पाऊले साजिरी, चोखा म्हणे हरी पंढरी ये. येथे चोखोबांनी पांडुरंगाचं वर्णन वेदांतपर केलं आहे. ज्याप्रमाणे सेनाजींनी केलं त्याप्रमाणेच चोखोबांनी केलं. काय सुंदर मांडणी केली आहे. ते म्हणतात अनादी परब्रह्म जे आहे तेच या विटेवर आज आपल्याला पाहायला मिळत आहे. चोखोबा तर कधी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले नव्हते. अस्पृश्य ना, मग अस्पृश्याला मंदिरात जाण्याचा मज्जा होता. परंतु स्पृश्यांना जे ज्ञान नव्हतं ते या अस्पृश्याजवळ होतं.
ब्रह्म जानाति ब्राह्मण, या न्यायाने ते ब्राह्मण होते, म्हणून त्यांना ज्ञान होतं. कर्मानं देहानं जरी चोखोबा जगाच्या दृष्टीने अपवित्र झाले तरी ज्ञानाग्नीत त्यांनी सर्व भस्म करून टाकलं होतं. ज्ञानाने त्यांचा देह कर्मदेह भस्म झालेला होता व फक्त ज्ञानदेहच उरला होता. असा ज्याचा ज्ञानदेहच फक्त उरला ते म्हणतात की अनादि निर्मळ वेदांचे जे मूळ ते परब्रह्म सोज्वळ विटेवरी. विटेवरती म्हणजे हृदयात. कर दोन्ही कटी, येथे दोन कर म्हणजे दोन मार्ग सांगितले, एक भक्ती आणि एक ज्ञान. तेव्हा भक्ती जर तुला करायची तर ती भक्ती म्हणजे दास्य भक्ती. तुला देहाच्या खाली ती करायची आहे. शूद्राने दास्य करायचं असतं, ब्राह्मणाने दास्य नाही करायचं. मग इथे तर हा ज्ञानवान झालेला म्हणजे हृदयाच्या वरती आहे, म्हणून त्यांनी दोन मार्गदर्शक दोन हात हे मध्ये म्हणजे कटीवरती ठेवले. नीलवर्ण प्रभा फाकत असे. मघाशी जे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्याला दररोज पांडुरंगाचं दर्शन होत असे. आनंदाचा कंद, आनंदाचा जणू गाभा, आनंदाचा कांदाच, अशा तऱ्हेचं हे जे परमतत्व आहे त्याची पावलं कशी आहेत तर अत्यंत साजरी पावलं म्हणजे पदकमल अत्यंत कोमल आहेत. चोखा म्हणे हरी पंढरी ये. आता हरी काय पंढरीत आहे का कुठे? परंतु चोखोबा म्हणतात माझ्या देहभावाचं यांनी हरण करून टाकलं. या पंढरीचं जे ममत्व होतं तेच त्यांनी हरण करून टाकलं.